पुत्र अनिकेत भाऊ कदम यांनी आज सरकार ग्रुपसाठी काय काय केले ते सांगणार आहेत. सांगा. तुमच्यासारखे मित्र आम्हाला भेटले, इथून सुरुवात झाली आमची. पहिला कार्यक्रम आम्ही आपल्याच गावात घेतलाय 26 जानेवारी रोजी. तिथे आपण गुणवंतांचा सन्मान केलाय, विद्यार्थ्यांचा सन्मान केलाय, ज्यांचा प्रथम क्रमांक आलाय. एवढे आणि जसं तुम्ही वृक्षारोपण केलं त्याच्याबद्दल पण तुम्ही थोडक्यात माहिती द्या ना. आमचा वाढदिवस होता 4 जुलैला, तर 2 जुलैला वृक्षारोपण ठेवलं होतं. आम्हाला 7-8 दिवस आधीच ते अध्यक्ष म्हणजे जे असतात ज्यांनी कार्यक्रम नियोजन केलं ते भेटले. तर म्हणले तुम्ही आम्हाला मदत करा, त्या मदतीने आपण झाडं लावू. तर मग आम्ही ते 27,000 झाडांची लागवड केली. तिथं उद्घाटनाला आम्हाला बोलवलं होतं, पण जरा उशीर झाल्यामुळे उद्घाटन करून घेतलं आणि नंतर मग कार्यक्रम आम्ही झाडं लहान मुलांच्या मदतीने लावला. ते फोटो तुम्ही बघितले असतील फेसबुकवर. आणि अजून एक प्रश्न अनिकेत भाऊ, म्हणजे इथून पुढची वाटचाल काय असणार आहे आपल्या सरकार ग्रुपची, जे पण 2 शब्दात तुम्ही सांगून टाका. आता माझं कॉलेजचं लास्ट इयर झालं आहे. इथून पुढं आम्ही जॉबलाच असेल, त्या पद्धतीने आम्ही कार्यरत राहणार. सगळे आपल्या भोर तालुक्यातील आणि आपले उतरवली गावचे पण मित्र म्हणजे एकत्र येऊन आपण काम करू. पण असा अनुभव आलाय की आपले पाय वाढतात. त्यामुळे आम्ही जरा नियोजन वेगळ्या पद्धतीने करतोय की बाहेरच्या पोरांना जास्त आम्ही जवळ केलंय आणि मग कार्यरत राहतो आम्ही. नाही, आता अजून एक असा प्रश्न आहे, बाहेरचे आपण म्हणतो बाहेरचे म्हणतो, शेवटी त्यांचं नावच आहे बाहेरचे. आणि जे गावातले आहेत आपले ते आपलेच आहेत. किती काय केले तर बाहेरचे आहे ना, फक्त तुमचा वापर करण्यासाठी किंवा कोणत्या तरी उद्देशाने किंवा कोणत्या तरी ह्याने ते तुमच्या जवळ येत असतात. पण गावातले किती जरी तुम्हाला काय बोललं तरी वेळेला बाहेरचे नाही तर गावातले जाणार आहे. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? मग तेच तर सांगायचं आमचं म्हणणं आहे. बाहेरचे ते बाहेरचेच आहेत, पण त्यांनी पण आपला वापर करावा हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. जी माझी ओळख आहे त्या ओळखीतनी तुम्ही माझा वापर करून घ्या, काय लागली मदत माझा वापर करून घ्या. त्यांना रस्त्याची गरज आहे तर ते माझ्याकडे येतात, रस्त्याची कामं करा. मग आपण 3 रस्त्यांची कामं आपल्या थ्रू PWD ऑफिसकडे देऊन कार्यरत राहिल्या आपण पुढं. आणि झालं इथलं म्हणणं तर हे येणारच आपल्याला माहिती आहे. आता किती जरी जण असतात त्यांना माहितीच असतं आपले गाववाले शेवटी गाववाले येणारच आपल्याला. पण असा का खूप ऐकू येते किती तुमची बाहेर हटायला लावताय, तर ते आपल्याला पसंत नाही. नावं पण आपल्या समोर आल्यात पण आपण स्पष्ट करणार नाही नावं त्यांची, ते आपल्या मनातच राहील. एवढं आपलं. आणि आपल्या गावचा जो रोड आहे तो जरा पुलापासून जरा नाही का असं खडबडीत झालेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आणि त्याचं काय म्हणजे नाही का एक कुठल्या उद्देशाने किंवा काय म्हणतात त्याचे कसं व्यवस्थित नियोजन किंवा तो जो म्हणजे ट्रॅफिकचं किंवा दुर्घटना जी होती तिथं त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे? हे गावचे इंटरनल आलं, जे बाहेर एक्सटर्नल रोड असतात ते PWD ऑफिसकडे जातात, पण हे इंटरनल रोड असते ते BDOकडे जातात. तर ते BDOचा अजून आपल्याला काय पत्ता माहीत नाही कुठं राहतो कुठं ऑफिस आहे. नाहीतर ती पण कामं आम्हाला करायची होती. आंबवडे गावातलं इंटरनल काम आपल्याकडे आलंय. मग सरचं पण लोक येऊन गेलेत, भेटून गेलेत, पण ते काम राखाडलंय BDO ऑफिस आपल्याला माहिती नाही. तर ते करायचे. पण हे इंटरनल आलं की गावचा वाद असतो, गावच्या जमिनी असतात. आता चौपाटी बसणी चालू केलंय. तुम्ही आज जाऊन बघाल तर सगळे चौपाटीची लाईन काढून टाकलेली जे अंतर्गत रस्त्यात अतिक्रमणात येतात. तर हे गावात होऊ शकत नाही, कारण गावाचं आपल्याला ठाव ठिकाणं माहिती नाही. आता आमच्याच घरापुढचा रस्ता आहे जो आत्ता 10 फुटाचा आहे, पण आपल्या गावातले जे सांगतात ते सांगतात 35 फुटाचा रस्ता आहे. तो तरच आम्ही करू. 35 फुटाचा रस्ता काढला तर अर्ध्या जमिनी सगळ्यांच्या जात्या. 35 फुटाचा रस्ता आहे. मला तर असं कळलं की 5 फुटाचा रस्ता आहे म्हणून. 5 फुटाचा रस्ता आणि त्यात 5 फुटाचा रस्ता आहे पूर्ण बांधले ना की या साईडून 2.5 फूट या साईडून 2.5 फूट या साईडून असे करून 10 फुटावर केलेले आहे ते. आणि त्या योजनेअंतर्गत ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ते पण काम झालेलं आहे. पण ते नक्की काम झालं किंवा नाही झालं याबद्दल काय म्हणायचं? कारण तुमच्या घरासमोरून रोड गेलेला आहे, तसंच आमच्या घराच्या पाठीमागून तो रोड गेलेला आहे. तो रोड अगोदर होता का त्याला बनवला गेला किंवा त्याचे नक्की काय रुंदीकरण कसं पद्धतीने करायचं ह्याच्याबद्दल पण सांगा. सॉरी महाड पंढरपूर हायवेला पण मिळतो, त्याबद्दल पण तुम्ही सांगा. तो इंटरनल रस्ता आहे. ती पांधन होती पहिली जी शेतकऱ्यांच्या म्हणजे दळणवळणासाठी होती, जे खाली राहत होते खालच्या भागात, त्यांचं डायरेक्ट इंटरकनेक्शन गावात होतं. तो रोड आहे असं सांगतात. आम्ही 2 वेळा पत्र दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं 35 फूट रोड आम्हाला करून द्या, की आम्ही 35 फूट रोड करून देतो.
तुम्ही फक्त जे त्या 35 फुटाच्या जागा घेतल्यात घरं बांधल्यात त्यांचे हटवा, पण तो इंटरनल वाद आहे तो आपण करू शकत नाही. मला एक प्रश्न विचारायचा आहे, इथे सगळे बसले त्याचा तुला सपोर्ट आहे का नाही? प्रत्येक नाही असं काय नाही, मला वैयक्तिक विचारायचं आहे की तू पर्सनल गोष्ट आहे, वैयक्तिक गोष्ट आहे, तुला असं वाटतंय का तुला जे इंटरव्ह्यू घेत आहेत त्यांचा तुला सपोर्ट आहे का नाहीये? इथून मागं होता, आता इथून पुढे ठेवायचंय का नाही त्यांच्या मनात आहे. तसं नाही कोणाचं असं पर्सनली नाव घ्या ना, मग तुम्ही वाटतंय तुम्हाला असं personally बोलल्याशिवाय तरी काय नाही रे. आतापर्यंत कधीच कोणाचं कुणाचा काय रोष असेल तर समोर बोलावं, पाठीमागं बोलण्याचा प्रयत्न करू नये. कोणी पण असू दे, तुम्ही पण असू दे. नाही, आणि असं नाही कधी कोणाचं वाईट केलंच नाही. त्यांनीच मागून बोललं बरोबर. आणि ज्याला कोणाला आपल्या ग्रुप बद्दल वाईट व्यक्त असेल, कॅमेऱ्यात सगळे येतात ते मोठे कार्यकर्ते आहेत. हा. त्यांना पण बोलण्याचा अधिकारी निखिल भाऊ. घ्या ना, बोला ना. ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा लपून छपून घेताय का तुम्ही? मुद्दे लपून छपून घेतच नाही आम्ही इथं. सगळ्यांना लागू होतं. मी दिसतोय का रे? थांबलो जरा, मला घे कॅमेरामध्ये जरा. बरं ठीक आहे. आणखी तुमच्या जेवढ्या नीतीवर जेवढी कामं करताय तेवढी तुम्ही करतायच, बरोबर आहे. त्याच्यामध्ये कोणाचा सपोर्ट असेल नसेल, बरोबर आहे. पण दुसरी गोष्ट मला म्हणायची आहे की तुम्हाला जे सपोर्ट करू शकत नाही त्यांनी पाय खेचायचं तरी काम करू नये. यांच्यात दम नाही ना जीमध्ये, त्यांनी तो करू नये प्रयत्न, कोणी असू दे. यांनाही माहिती आहे आम्ही काय कधी कुणाबद्दल वाईट शब्द बोलले नाही, सगळ्यांचं भलं बघितलंय. जे असं बोलतं ना ते मागून काय बोलतं ते सांगावं. मागून बोलणार आपण नाही, कॅमेरा ऑन कॅमेरा आलोय म्हणून सर्व